हा सळा कोण टाकते? सकाळी उठता बरोबर आश्रम आरशावानी दिसते. त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला काही माहित नाही कोण टाकते, तर पण हे असं बरेच दिवस झाले चालू आहे. मातंग ऋषीने सांगला, हा जो भाग्यवान जीव आहे, एवढी सेवा करते पण नाव सांगत नाही, डोळ्यानं दिसत नाही, एवढा गुप्त भक्त कोण आहे त्याला पायाची माझी इच्छा झाली. तुम्ही रात्री सगळे शिष्य आश्रमात जागी राहा, लपून बसा, आणि तो सेवा करणारा आला की त्याला महाजो याला. मग सगळे शिष्य रात्री लपून बसले. ठरल्याप्रमाणे शबरी आली. तिला वाटले सगळे जपेल आहेत. झाडला आश्रम, सळा टाकला, रांगोळ्या काढल्या. आता जाऊन झाडावर लपून बसा. शबरी तेवढ्यामध्ये सगळ्या मातंग ऋषीचे शिष्य चारी बाजूने जमा झाले आणि उभे राहिले. दाढी जटा बाबा, पाठ पाठांतर, धिप्पाड शरीर. शबरीनं ते पाहिलं. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा माऊलीने सांगितलं आहे की खरा साधू, खरा भक्त कसा असते. जसं एखाद्या हरणीले 100 पारदेने जर गाठलं, ते कशी घाबरते, तसं ज्याले मान आणि पान आणि मोठेपणा प्राप्त झाला की त्याचा जीव लट घाबरते. तो म्हणते मा भजन बंद होईन आणि मी याच्यात वाहून जाईन काही दिवसानं. ते गजबजो लागे कैसा. ज्ञानेश्वरी व्याधे रुंदला मृग जैसा, का बाही तरता वळसा दाटला. जेवी गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. असे क्रांतिकारी अभंग संतांचे आरपार, पण ते कोणी सांगत नाही. संताचं लक्षण सांगले का अभंगामध्ये, मानची पाहता जया वाटे प्रेम, अपमानी धर्म द्वेष भाव, ऐसे गुरु शिष्य दोन्ही कुंभी पाकी. होनिया शेखी देव नाही, म्हणून या मिळेल तैसेची राहावे, न पेटावे हावे कशाच्याही. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. मग ते शबरी इतके ऋषी पाहिले, थरथर कापायला लागले, लढायला लागले. तेवढ्यात मातंग ऋषीनं त्याच्या खोलीतून तिची अवस्था पाहिली. साधूची पारख कोण करत असते माहित आहे? तुम्ही आपण फक्त वरच्या वेशावर जातो, वरूनच पाहतो आपण. हा साधू मला का पाया. नाही नाही नाही, साधूची पारख साधू करत असते. तुका म्हणे अंगे व्हावे जई आपण, आणि तरीच मैमान येईल कळू. बाप, मातंग ऋषीनं ओळखलं की हे शबरी जे लढून राहिली, थरथर कापून राहिली, आणि इतके वर्ष झाले चोरून सेवा करते, कोणाला दिसली नाही. फार मोठा अधिकार आहे हिचा, महान भागवत भक्त आहे, खरा संत आहे. इले खरी देवाची भक्तीची प्रेम लागेल. म्हणून मातंग ऋषी आश्रमातून आले आणि सांगितलं की बाई तू काऊन थरथर कापत लढत काऊन, तू कोण आहे, तो परिचय पहिले दे. मग तर अधिकच गैवरून आलं. दोन्ही डोळ्याला धारा लागल्या, कंठ सद्गदित झाला. शबरीच्यानं बोलवल्या जायला. मातंग ऋषीने धीर दिला, तू घाबरू नको, तू बोल, तुझा परिचय दे पहिले, तुझं नाव काय सांगलं. शबरी आहे बाबा माझा नाव. मग तू चोरून सेवा किती दिवस झाले का करत? तिने सांगलं बाबा त्याला एकच कारण आहे, अधम ते अधम, अधममय नारी. मी भिल्ली नाही, जातीने हीन असल्यामुळे हे तुमचे ऋषी, हे तुमचे शिष्य मला काढून देतील, विटाळ करतील, मारतील, म्हणून मी चोरून सेवा करते. अधिक लढायला लागली, थरथर कापायला लागली. मातंग ऋषीनं ओळखलं की खरा संत आहे, खरा महात्मा. मातंग ऋषीने सांगलं, बेटा तू माझी मुलगी आहेस असं समजून तू मी माझ्या या आश्रमाने एक झोपडी बांधून देतो, इथेच तू राह, इथेच सेवा कर. बापरे, वैदान प्राप्त झालं. हे भक्तीचं लक्षण आहे. वा गदगदा द्रवते यस्य चित्तम. देवाचं नाव घेता घेता, कथा ऐकता ऐकता, दिंडी पाहिली की ज्याच्या डोळ्यात अश्रू येतात, ज्याचा कंठ सद्गदित होते, रुदत्य भीक्षणम हसते क्वचिच्च. तो भक्त कधी एकटा रडते, कधी मनाशी हसते. गायन्ते उद्गायते नृत्यतीच. कधी देवाच्या नावामध्ये थै 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 नाचते. तो नसते नाचत, तो भगवान त्याला नाचवत असते.
हे लोक काहून नाचतात गोविंदा जयजय मध्ये माहित आहे तुम्हाला? म्हातारा बाई त्याची काय ताकद, 2 तास नाचतील आणि 1 तास तो कृष्ण परमात्मा नाचवते त्याले, त्याच्या नावात आहे तेवढी जादू. तुम्ही त्याच्या ध्यान करून त्याचं नाव घेऊन नृत्य करून पहा, तुम्ही किती घंटे नाचा थकणार नाही, तुमच्या शरीरातल्या बिमाऱ्या गायब होतील, नवीन ऊर्जा प्राप्त होईल तुम्हाला. खाय प्यायचं काम नाही. बापरे. महातंग ऋषीने शिष्याला सांगितलं ठीक झोपडी बांधा. झोपडी तर बांधली पण कुळूमुळू करून बांधली. कशी? मातंग ऋषीच्या मनामध्ये होते की भक्तिमती बाई आहे, हिचा अधिकार फार मोठा आहे. आणि जे शिष्य होते ते थोडे बी पोहोचेल होते त्या जागेवर, ते रस्त्याने जाणारे लोक. त्याने झोपडी तर बांधली पण त्याच्या मनात काय आलं? जातीवाद, भिल्ली. ऋषी आपले ब्रह्मचारी संन्यासी म्हणतात दिले आश्रमात ठेवतो, फुसफुस सुरू जाईल. ऋषी तर नाही खरकले गळे आपले गुरु घ्या. ज्याचा चष्मा पिवळा असला त्याला सगळं पिवळं दिसते. तो चष्मा बदलू लाल काचाईचा लावला की लाल दिसते. हे सगळी सृष्टी विठोबाचं रूप आहे. पण जसा आपली दृष्टी असली तशी आपल्याला सृष्टी दिसते. सृष्टी विठ्ठल रूपच आहे सगळी. ज्ञानोबाला विठ्ठल रूप दिसली, तुकोबाले, नरहरी बाबाले, सकाराम बाबाले विठ्ठल रूप सगळी. पण आपल्याला सगळी हे मरणारी, बांबगोळ टाकणारी, श्रीनाशिवंत दिसते. काय अवस्था झाली शबरीची? शबरी त्या आश्रमात राहिली. काही दिवसानं काय झालं, मातंग ऋषीनं बाकीच्या शिष्याशी बोलणं कमी केलं आणि शबरीले भक्ती काले म्हणतात, सेवेनं काय होते, मनुष्य जन्म बार बार भेटत नाही, हे ज्ञान सांगत बसले. त्यानं जो शिष्याच्या मनात संशय आला आणि विकल्प आला, शेवटी काय केलं त्यानं? आश्रमात ठेवली भिल्लिनी, तेने कोपले सर्व ही मुनी. मतंग ऋषी लागोनी जाती बाहेर टाकिली. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. याला म्हणतात का गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. एका सुरात गुरुर देव महेश्वरा, महेश्वराला जाती बाहेर टाकलं. हे शिष्याचं काम आहे. बर, गुरुला त्याचं काहीच वाटलं नाही. एकही शिष्य बोले ना, अभ्यास चालू सगळ्याचा. ठीक. करता करता काय झालं की शबरीनं एक नेम सुरू होता तिचा, तो सुरूच होता. हे ऋषी नदीवर अंग धुवायला जात, तो रस्ता झाडणं घ्यायचं, झाडून काढायचं. फळे गोटे काटे काडी कचरस बाजूले करायचं, मग ते अंग धुवायला जात त्या रस्त्यानं. असं चालता चालता बरेच वर्ष साधना झाली. आणि एकदा काय झालं माय बाप हो, मतंग ऋषीनं शबरीले बोलावलं आणि बसलं. बस बेटा आठी. ती मांडी मारून बसली गुरुच्या समोर. मतंग ऋषीनं डोळे लावले आणि डोळे उघडून म्हणता, शबरी आणि काय बाबा, आम्हाला भगवंताचं बोलावणं आलं. आता प्रभूचा निरोप आला, आता आम्ही जातो देवाच्या धामाले. असं ऐकता बरोबर सगळी शबरी धाळकन जमिनीवर पडली. याले म्हणतात सद्गुरूचा विरह वियोग. ज्याईनं आपल्याला भजनाले लावलं, माणूस बनवलं, नरकातून यमपुरीतून चुकवलं, हा भक्ती मार्ग दाखवला, त्याला श्री गुरु म्हणत असतात. आणि त्या श्री गुरुची आपली ज्या ताटातूट पडते ना, ता असं दुःख होते की ते दुःख जगात का सर्वात वरचं दुःख हे. शबरी धाळकन जमिनीवर पडली. मतंग ऋषीने सावध केलं, हाक मारलं, पाणी मारलं डोळ्यावर, सांगितलं बेटा काय दुःख झालं तुला, काहून रडतो? म्हणे बाबा तुम्ही गेल्यानंतर माया जगामध्ये कोण आहे? आताच तर हे शिष्य माझ्याशी बोलत नाहीत, माझ्यामुळे तुम्हाला जाती बाहेर टाकलं. तुम्ही गेल्यानंतर माई काय अवस्था होईल, त्याच्यापेक्षा मी बी जीव सोडून देतो. मतंग ऋषीने सांगलं बेटा असे अशुभ संकल्प कधीच मनात आणू नये. हे जे काही लोक म्हणतात की नाही देवा बापा मला लवकर घेऊन जा, दाळभद्री वाचा आहे, ते कधीच काढून यायचं, भजन करत राहा, जा देह सुटीन ता सुटी. मतंग ऋषीनं मग सांगलं शबरी तू असे विचार करू नको मरायचे. बाबा काय सुख आहे मला तुम्ही गेल्यानंतर? त्याने सांगले की तू माझा एकच शब्द ऐक फक्त. सांगा बाबा काय शब्द आहे? मतंग ऋषी सांगतात. आता शबरी सर्वांगाचे कान करून ऐकून राहिली.
श्री गुरु म्हणतात शबरी, अयोध्येमध्ये दशरथ राजा आहे, पूर्ण परब्रह्म अवतार श्रीराम प्रभू त्यांच्या पोटी अवतार घेणार आहे. 16व्या वर्षी त्याचं लग्न होईल जनक राजाच्या मुलीशी सीतेशी. त्याच्यानंतर ते घरी राहतील 10-12 वर्ष. आणि त्याच्यानंतर दशरथ राजाला वैराग्य होईल की आता राम प्रभूले गादीवर बसवायचं. आणि त्या दिवशी काही घोर घालीन रामचंद्र प्रभू वनात येतील. त्या दिवशी तुझ्या झोपडीत ते स्वतः येतील. तुले राम प्रभू पूर्ण परब्रह्म अवतार देवाचा देव दर्शन द्यायला या आश्रमात येईन. म्हणून तू धीर सोडू नको, रडू नको. मी जातो. जे खरे संत असतात ना ते जिवंत राहण्यासाठी याच्यासाठी अजिबात नवसही करत नाही देवाला की मला वाचवले दिवस. नाही, तू का म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहू त्याच्या इच्छे. प्रभूचं बोलावून आलं, देवाच्या सत्तेचा अपमान करायचा नाही. मस्त जयनारा हरिमा म्हणत प्राण सोडून द्यायचा. गोविंद जय जय म्हणत जो आपला देवसीन तू. म्हणून मातंग ऋषीने सांगलं शबरी मी जाणार, मला प्रभूचं बोलावून आलं म्हणून, पण तू असे मरायचे संकल्प करू नको. पूर्ण परब्रह्म अवतार रामचंद्र प्रभू सीतेच्या शोधासाठी या तुझ्या आश्रमात येतील आणि तुले दर्शन देतील. सांगलं बाबा तो कोणता दिवस? प्रभूने सांगलं, गुरुने सांगलं दिवस नक्की मी सांगू शकत नाही, पण भगवान येतील आणि तुले दर्शन देतील म्हणजे देतील. तोपर्यंत तू माझ्या शब्दावर भरोसा ठेवून या आश्रमात राहा. मरायचे विचार करू. गोपाल कृष्ण भगवान श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय बाबा जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय बाबा जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय वाजव ना. बाबा जय नरहरि मा, 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 जय जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय बाबा जय नरहरि मा, 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 कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. हा बाई मेंबर वाढले आपले आता. दक्षिणा वाढी. अरे 5 बाल गोपाल, बाल ब्रह्मचारी. आता भजन झालं की तुम्हाला पैसे भेटतील ना. अटीच बसायला राहायचं. मस्त. वा रे वा. जय नरहरी मा. हा आपली कथा अशी झाली बाबा की मातंग ऋषीने मग योगाच्या सामर्थ्यानं आसन मांडलं. आपल्या शरीरामध्ये अग्नी जागृत केला आणि त्याचं शरीर त्या अग्नीनं धगधग जळलं, शांत झालं. आता कोण राहिला आश्रमात? शबरी. काऊन राहिली ते? तिच्या गुरुनं सांगलं होतं की भगवान रामचंद्र परमात्मा येतील आणि तुले दर्शन देतील. तेवढ्या शब्दावर जीव मुठीत धरून ते राहिली. आश्रमाचे सर्व काम बरोबर करे. नदीचा रस्ता झाळे, इंधन आणे, रांगोळ्या काढे, सळा टाके, सगळं. पण कोणाशी काय बोलून तेच हिच्याशी बोलत ना. कोणीच बोले ना तिच्याशी. पण गुरुनं तारीख नाही सांगली होती नक्की की अमुक तारखेला येते. एवढं सांगल होतं की रामचंद्र प्रभू तुले भेट द्यायला तुझ्या झोपडी देतील. म्हणून शबरीच्या मनामध्ये ध्यास लागला रामचंद्र प्रभूचा एक सारखा. मग तिच्या भोळ्या मनात असं आलं एक दिवस की भगवान जर आपल्या आश्रमात आले, आपल्या झोपडीत, तर देवाले काय पाहुणचार करा. काय करा देवाले?
मग तिच्या भोळ्यामध्ये मनात असं आलं की ते जंगलात जात जाय आणि बोरा आणून ठेवत जाय, जमा करत जाय. परमात्मा कायचे आहे ना. असे भक्कम महिने गेले, वर्ष लोटले, पण एक दिवस झालाच भाग्याचा उदय. अर्ज देवाच्या टेबलवर पोचतेच करत राहा. मीराबाई पूजाने कथा सांगली की त्या राणाजीनं जो महाल होता वसान बगीचा त्याच्यात मीराबाईला ठेवलं. तरी मीराबाई राहत जाय. गोपाल कृष्ण आणि मीरा दोघच जण भजन करत देवाचं. करता करता भाविक लोक जमा झाले, आसपासचे बाया माणसं. मग मीराबाई कीर्तन करायच्या. अधिकही लोकांची गर्दी जमली. मग त्याच्यात एक बाई होती शेजारच्या गावाची भाविक, ती मीराबाईच्याच वयीची होती. वीणा तिचं नाव होतं. काय होतं तिचं नाव? वीणा. तिनं मीराबाईला सांगलं की मीराबाई, मी राहू का तुम्हाला सोबती नठी? थोडीफार सेवा मी करत जाईन तुमच्या संगती. मीराबाईनं सांगलं की आम्हाला काय कोणी सोबती पाहिजे नाही, आम्हाला सोबती आमचा गोपाल कृष्ण आहे बस झालं. नाही म्हणे, मला घरी काही करमत नाही आणि मला तुमच्या जवळ ठेवसान तर मी सेवा करू लागेल. मग मीराबाईनं होकार दिला आणि ती वीणा नावाची मुलगी मीराबाईच्या सेवेत राहिली. आता साधूच्या सेवेत राहणं म्हणजे कसं आहे भाऊ, तलवारच्या धारीवर चालणं असते. साधू म्हणजे आपल्याला व्याख्या एवढीच माहित आहे, वरवरची बस तेवढीच, पण त्याच्याही पलीकडे साधू असते हे आपल्याला माहित नाही. तर मीराबाई काय करायच्या की कीर्तन झाल्यानंतर कधी कधी भजन करताना गोपाल कृष्णाशी भाषण करायचे. आणि जे नवीन सेवादारी येईल होती वीणा नावाची बाई, येले मोठा अचंबा वाटते की ही मूर्ती तर धातूचीच आहे की नाही, देव काही चालत नाही बोलत नाही, काही पापण्या अशा हलत नाही, मीराला गप्पा करते देवाशी बोलते. असं बरेच वेळा तिनं भाषण ऐकलं, रात्री ऐकलं. एक दिवस तिने हिंमत धरली, मीराबाईच्या जवळ गेली. दोघी जणी होत्या त्या बगीच्यात, आणि हात जोडून प्रार्थना केली आणि सांगितलं की मीराबाई, तुम्ही नेहमी गोपाळ कृष्णाशी बोलता, काही देवाचे दुःख सांगता, मनाचे भाव व्यक्त करता, भजनी देवाच्या पुढेच म्हणता, पदही देवाले पाहून म्हणता, पण तो गोपाळ कृष्ण तुमच्याशी कधी बोलते काय? बरं तो बोलत असेल, पण मला त्याचं बोलणं अजून ऐकू आलं नाही, तुम्हीच बोलता सदा, हे याचं माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगता काय? त्यावेळेस मीराबाईनं सांगलं की वीणा, तो माझ्याशी बोलला पाहिजे, त्यानं बोलावंच एवढं काही मा तप नाही, पण मला मात्र त्याच्याशी बोलल्याशिवाय करमत नाही. मी जर त्या लालाशी बोलली नाही तर माझा जीव जायला पाहिजे. मा धर्म आहे, त्याच्याशी मी रोज बोलाव, त्याला सुख दुःख सांगा, माझं काम मी करते, त्याला दया आली तर तो बोलीन, नाही तर मा असा विश्वास आहे उद्या बोलीन, परवा बोलीन, 12 महिन्यानं बोलीन, नाही तर मा देह सुट्याच्या टाइमले तरी बोलीन. गोपाल कृष्ण भगवान. आणि मा देह सुट्याच्या टाइमले जरी तो बोलणार नाही तरी माझा असा विश्वास आहे पुढच्या जन्मात बोलीन. म्हणून तो बोलो ना बोलो त्याचा विचार मी नाही करत, तू करत, मी नाही करत. मा काम आहे, मा धर्म आहे की मी गोपाळ कृष्णाला सुख दुःख सांगा आणि मी त्याच्याशी बोला. तुकोबानं कोणाला भाऊ केलं, कोणाला बहीण केलं, कोणाला गुरु केलं माहिती आहे तुम्हाला? तो अभंग कोणाला केलं? कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा बहीण, बंधू, चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु आणि कृष्ण माझे उतरी पहिलं पारू. माझं सगळं काही असेल तर गोपाल कृष्ण तुकोबानं सांग, लढायचं कामच नाही. मग पहा मीराबाईचे कसे भाव होते. असेच भाव आमच्या भक्तिमती शबरीचे. मातंग ऋषी गुरुच्या शब्दावर भरोसा नाही, येतील रामप्रभू येतील म्हणून रस्ता चारी बाजूला झाडायचा, खालच्या टरबुजानं घोर केला, म्हणजे श्वासही वाढून बोला थंड होते, मन होत नाही. हो दे आता डबल खाऊ नये बाबा.
तर असा करता करता बरेच महिने गेले, बरेच वर्ष गेले. एकदा काय झालं, हा आता कथा, अद्भुत कथा लागली. आता अद्भुत अद्भुत कथा अशी म्हणजे हाती झाडणं, शबरी तो रस्ता झाडून राहिले, गजर चालू, श्रीराम जयराम. हे मतंग ऋषीने मंत्र सांगलता की तू श्रीराम या मंत्राचा जप करत जाय, परमात्मा आपोआप येते. मुखात राम नाम आणि हातात सेवा, चाललं झाडणं सगळं. झाकडचा टाइम 4 वाजताचा. हे सगळे ऋषी गुरु भाऊ चालले अंग धुयाले, दाढी जटा संन्यासी ब्रह्मचारी. जाता जाता त्याला शबरी दिसले झाडता झाडता. अरे काय लेखाचं, मोठ्या सकाळी सकाळी राम पारी, काय अशुभ दर्शन झालं सांगा. बाबा म्हणत भागवतातले लोक, कीर्तनातले लोक जर घरी जाताना दिसले तर समजा आपलं भाग्य उदयाले आलं. खरंच भाग्य उदय त्याने. हे लोक नुसतं डोळ्यानं पाहिजे कोणी. काही जण काकळ आरती गावात काढतात, दिंडी काढतात. काही जणांच्या जमत नाही काही कारणामुळे. ते नुसते दररोजात येऊन उभं राहून नुसते या लोकायले पाहितीन तरी त्याचं प्रारब्ध उजळले भाग्य. जे मैक प्रारब्ध असते की नाही, मैक किती खट टाका, एकरी 4 क्विंटलच्या वर होतच नाही. याले म्हणा मैक प्रारब्ध. ते लोक डोळ्यानं पहा फक्त. काकड्यातले दिंडीतले जळती पातकाच्या राशी, काकळ आरती गंमत असतात का हे लोक. कारण ते देवाचं नाव घेतात, त्याले देव आवडते, देवाच्या उपकाराची ते याद ठेवतात. म्हणून असे लोक डोळ्याने दिसायला लय भाग्य पाहिजे, लय भाग्य पाहिजे. तर शबरीची अशी अवस्था झाली. हे यायच्या ज्ञानाच्या अभिमानात, कोणाला जातीचा अभिमान, कोणाला ज्ञानाचा अभिमान, कोणाला योगाचा अभिमान, कोणाला चमत्काराचा अभिमान, कोणाचं लय मोठं पाठ त्याचा अभिमान. हे अटकेल होते सगळे लोक. जात्याभिमान, कुलाभिमान, कर्माभिमान, ज्ञानाभिमान, अहम कोहम सोहम भान अजिंक्य वारण हे चिजाना. अटकेल लोक होते सगळे अभिमानात. शबरी याच्या पलीकडे जायला. तर सगळे बाजूले झाले. अरे 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 काय दर्शन झालं, अशुभ शकून झाला, विटाळ झाला. काय नाही बोलले, पण चक्राने गेले लागले दूर. शबरी शबरीच्या नांदा श्रीराम जयराम जय जयराम झाडणं चालू. श्रीराम जयराम, 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 श्रीराम जयराम. वजे वजे म्हणत जा श्रीराम जयराम, 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 श्रीराम जयराम. शबरी त्या नांदा झाडणं सुरू. तेवढ्या काय झालं, एखाद्या झाडा मोक ऋषी होता, त्याच्या अंगावर 2-3 फळे ओढले. तो कुदला बापा वानेरा वाणी. म्हणे अरे विटाळ झाला. म्हणे काय झालं पंत. म्हणे हे खडे लागले मांगाली. ते पण पाटला तू हात आले का. बरं असं. मग असं काय झालं की या ऋषीचा सगळा थोंगाचा थोंगा गेला, नदीवर अंग धुयाले. त्याचा नेम होता अंग धुतल्याशिवाय पाणीही प्यायचं नाही, काही खायचं नाही, असा नेम होता तो. तर नदीत अंग धुयाले तर रोजच जात. अंग धुयाले गेले, पाण्याच्या जोय गेले तर त्या पाण्यात मध्ये सगळ्या आया पळेल बारीक बारीक. त्या पाण्याचं झालं रक्तन फूट. मग काय भरले, एकामेकाला बोला पंत हे बघा काय झालं. म्हणे अरे हो 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 हो. आता गुईना करतीन की ते आईचा अंग कसे काय धुती. बसले मग अरे तोळामध्ये विचार करत काय झालं शिने. आता काही म्हणत हे आंघोळ केल्याशिवाय आपल्याला पाणी पिता येत नाही, जेवता येत नाही. म्हणे हो पाणी तर हे सगळं रक्ताचं पोहाचं नया झाल्या बारीक कसं करतात. काय हो काऊन झालं शिन हो हे पाणी, आजपर्यंत चांगलं होतं हो. त्यातला एक शायना म्हणे की हे शबरी आपल्याला सकावून दिसली त्यानं झालं शिन. दुसरा 1.5 शायना म्हणे दिसलीच नाही, तिच्या झाडण्याचे खळे लागले आपल्या एका साधूच्या अंगाले, त्यानं हे पाणी खराब झालं शिन. अशा चर्चा याच्या चालू. मग त्याचा जो होता मुख्य बॉस तो म्हणे असं करा, होऊ द्या पाणी खराब झालं तर आपण मंत्र म्हणू वेदाचे, पाणी शुद्ध करून टाकू. अरे हो म्हणे खरी गोष्ट. मग बसले तरी त्या पाण्याच्या काठावर नदीच्या पालखंड मांडले मस्त. मग ते संस्कृत वेदाचे मंत्र एका स्वरात बापा मागे नाही पुढे नाही चाललं वेदाचा घोष.
उपनिषदाचा घोष, गायत्री मंत्र सगळ्याचे डोळे लागे. मग सांगला आपले आपले डोळे उघडा आणि पाणी शुद्ध झालं का तपासा. पाणी तसंच. काय करावं आता, अंग धुतल्याशिवाय जेवता येत नाही आणि पाणी तर खराब झालं, हे तर पेता येत नाही. तेवढ्यात काय झालं, हे नदीच्या काठावर काही शिष्य आश्रमात, आणि त्या दिवशी तो मंगलमय दिवस रामचंद्र प्रभू, शेषाचे अवतार लक्ष्मण महाराज त्या आश्रमामध्ये आले. मतंग ऋषी कीर्ती ऐकेलच होती की बा ज्याच्या पायाचं माती उडली तर दगडाची बाई झाली, तेच हे तपस्वी राम प्रभू लक्ष्मण महाराज आहे. त्या आश्रमात जे शिष्य होते ते गेले देवाच्या समोर. देवा देवा ते तिला बोला ऊन लागेन बसकन उचलून आण शिवा दिली. नाही ना, ऊन ते जैरी आहे ना, असं चालते काय, आणा तिला. तर ते सगळे आश्रमात जेवढे ऋषी होते तेवढे रामचंद्र प्रभूच्या समोर गेले, हात जोडले आणि सांगितलं. मग ते ऋषी राम प्रभू उभे राहिले, लक्ष्मण महाराज उभे राहिले. शबरीच्या झोपडीत बसले होते. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. असा जबर गजर चालू होता शबरीचा, श्रीराम जय राम जय जय. आणि हे जे होते ऋषी मुनी तपस्वी दाढी जाट्यावाले, हे राम प्रभूच्या लक्ष्मण महाराजा सोबत असे उभे राहिले. हे भजन ना करत. आता हे जे लोक देवाचं नाव घेतात, बाया माणसं तुम्हाला दिसत असेल, लहान लहान लेकर तुम्हाला लहान लेकर दिसतात, आणि नरहरी बाबाले हे जटाधारी ब्रह्मचारी मोठमोठे तपस्वी दिसतात. काऊन अनंत जन्म तप केले यायन, म्हणून यायच्या मुखात देवाचं नाव आलं. तसं देवाचं नाव येत नाही, नसे ना आता दाढीन जटा, पण अनंत जन्म साधना केली म्हणून मुखात देवाचं नाव आलं. म्हणून आपल्याला दिसतात हे लोक साधे सुधे देवाचं नाव घेणारे, आणि ज्ञानोबा तुकोबाले दिसतात हे अनंत जन्माचे ऋषी मुनी तपस्वी त्यागी. तर त्या जेवढे ऋषी जमा झाले होते तेवढे काय म्हणतात राम प्रभूले, देवा हे महाराज 6 महिने झाले एका पायावर उभे. बाबा यायनं 3 वर्ष झाली दाढी काढली, यायचे इतके ग्रंथ पाठ आहे, चालले सांग. देवानं काय म्हणावं, परमात्मा शबरी कुठे आहे, घ्या. शबरीचं नाव ऐकलं की यायची तय पायातली मस्तकात जात. काय आम्ही सांगून काय राहिलो, आम्ही किती बळे बळे, तुम्ही म्हणता शबरी कहा आहे. देव तेच विचार, शबरी कुठे आहे, काही बोलत नाही. तेवढ्यात काय झालं की आश्रमातले काही शिष्य नदीमध्ये गेले धावत पळत, किंवा हे आपले गुरुभाऊ अजून आले नाही, 11 वाजले, भुका लागले असतील, काय झालं जाऊ पायाले. गेले तर हे तरी पालखंड मांडून बसेल, वेद म्हणत, गीता म्हणत, गायत्री म्हणत, पाणी काही निपक होय ना. त्याने सांगलं इथला उशीर काऊन, म्हणे असा घोर झाला, जाय ना जरा पाण्यात पाय. अरे पंत विटाळ झाला. अरे म्हणे पण आपल्या आश्रमामध्ये ते हे आले बा, दशरथ राजाचे चिरंजीव राम प्रभू लक्ष्मण महाराज, 2 जण तपस्वी. मग नदीतले काय म्हणतात, हो ते जायच्या पायाचं ते माती लागली तर शिडीची बाई झाली ते म्हणे. मग म्हणे अठी बसल्यापेक्षा त्याला आपलं पाणी शुद्ध करायचा उपाय विचारू आपण. चला 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 निघले पैसरे. आले तर रामचंद्र प्रभू शबरीच्या महालात गेले. आता शबरीला काहीच सूचना काय करावं. खऱ्या प्रेमात तसंच होत असे. प्रेम लगेव परमेश्वर सो तब भूली गयो सिगरो घर बारा. जो उन्मत्त फिरे जित ही तित नेकु रहो न शरीर संभारा. श्वास उश्वास उठे सब रोम चले द्रग नीर अखंडित धारा. अशी अवस्था शबरीची झालती. तरी त्या शबरीनं एवढ्या भक्ती प्रेमाच्या भरात कसे तरी 2 आसनं साधे सोपे टाकले आणि सांगले देवा बसा याच्या. राम प्रभू बसले, लक्ष्मण महाराज बसले. मग तिने बोरा आणले होते, बोर खायचे आंबट. ते टोपलं भरून आणलं, त्यातले जे बोर आधी खाऊन पाहिजे, गोड असलं ते देवा म्हणे देवा खाय. देव खात जाय. मग एका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लनीची. आता हे चरित्र शबरीच्या झोपडीत चालू असताना
हे नदीतलं पाणी दूषित झालं. तो थोंगाचा थोंगा आला शबरीच्या झोपडी पुढे. पाहिलं त्याने तर रामप्रभू तर बोरं खाऊन राहिले, शबरी चारून राहिली. असू द्या काही असं. त्याने सांगले की देवा देवा आमचं एक घरानं ऐकता काय बाबा. परमात्मा म्हणत सांगा. म्हणत आमचं अंग धुयाचं पाणी सगळं खराब झालं आणि अंग धुतल्याशिवाय तर आम्हाला पाणी प्यायचा अधिकार नाही. गायत्री मंत्र म्हणता नाही येत. बरोबर. काही उपाय असेल तर सांगा बा देवा, आम्ही त्रस्त झालो. रामचंद्र प्रभू काय म्हणतात, मला काही विचारायचं काम नाही. औषधी तुमच्याच जोया पाणी निपक करायची. कोणती आहे बाबा. काय सांगलं रामचंद्र प्रभू. रामचंद्र प्रभू हे सांगलं काय की लक्ष्मणाचे पाय धुवा ते पाणी त्यात टाका की माय धुवा. नाही, रामचंद्र म्हणतात तुम्ही अरे औषधी तुमच्या आश्रमात आहे. शबरीचे पाय धुवा, ते पाणी त्यात नदीत टाकले की झाले पाणी शुद्ध. हे चालीन काय त्याले. आंधीच वानेर कुद्यात पहिला नंबर, त्यात त्याला पाजली दारू. किती कुदीन मग. त्यात त्याला डसला इचू. मग तर बस धिंगाणा झाडायचा सगळा. आंधी शबरीचं त्याला ते जात पात मनात येईल होतं ते चाले ना. त्यातही लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काही नाही. सदरात परत मॅन्ट केलं श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम. देव तर म्हणतात की ते मग एकामेकाकडे पाहिजे. काय करायचं मग काही जण म्हणत आता उष्ट काय गुहेच्या लालची. काही जण म्हणत जाऊ द्या, नाही तर मग आता पाण्याशिवाय आपलं कसं काय जमणार आहे. चला बा. शबरी पा साधू कसा असते पहा बरं. संताचं हृदय केवढं कसं संताचं अभिमानच नसते हो. शबरीने कुजबूज ऐकली. रामचंद्र प्रभू डायरेक्ट सांगले शबरीचे पाय धुवा, ते पाणी टाका त्या नदीत. तू देव आहे, त्या देवाजवळ काय भीड भाळ आहे. भक्ता राखे पाया पा सिंदूरजनाची संहारी. पण शबरी पा शबरीचं भजन शबरीची भक्ती केवढी श्रेष्ठ असेल की शबरी उठून उभे राहिले. तिला समजलं हे आता अळलेलं आहे तर पायी धुतीन माय. पण नाही बाबा, शबरीनं सांगलं देवा माय पायी काही मी धुत येत नाही. देव काहीच नाही बोललो, देव मुकाट्यात राहिला. आणि माय अंगात एवढा मोठेपणा नाही. मी एक साधी सुधी झाडझूड करणारी आश्रमातली बाई आहे. पण भगवान तुम्ही जर म्हणता की शबरीचे पाय धुतल्यानं ते जर पाणी शुद्ध होते तर बाबा मीच त्या सरोवरापर्यंत जाते. काऊन माय गुरुभाऊ सुखानं पाणी पिती ना अंग धुते. किती निरभिमानी असतो संत. संताचं हृदय किती कोमळ असते. याले म्हणतात बा संत. शबरी चालत चालत गेली. ओ पाय धुयाचे काम नाही पडलं. शबरीची नुसती नजर पडली त्या नदीवर तर पाणी निपक आरशावानी खालचा खळान गोटा पाहून घ्या. गोपाल कृष्ण. आता एवढा चमत्कार आपल्या हातून जर झाला असता, व्हिडिओ शूटिंग काढलीच ती आपण दाखवलीच ती गाव परत लोकायले. नाही तर पेपरने दिला असता झटका. मी नुसतं नदीकडे पाहिलं तर पाणी निपक झालं. मी कोण हो. नाही 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 नाही. शबरी पुन्हा परत आली. रामप्रभूचं दर्शन घेतलं. त्यावेळेस भगवंताने शबरीला 9विधा भक्ती सांगली. शबरी जन्माला येऊन प्रत्येक माणसानं काय करा. प्रथम भगती कर संतन संगा, दुजी रती मम कथा प्रसंग. ते बी भगवंतानं पहिले शबरीला कोणती उपमा दिली माहित आहे. अरे तो देव आहे, प्रेमाच्या भरात लेकराले बाप बाप म्हणत असते. ओ मा राजान ओ मा बाप म्हणते की नाही. देवानं काय काय उपमा दिली शबरीले. कह रघुपती सुनू भामिनी बाता, मानव एक भगती करनाता. काही दीडशाने म्हणतात पहा देवानं काय शब्द वापरला शबरीले. शबरीचं वय तरुण होतं त्यावेळे. परमात्मा म्हणता भामिनी. अरे दीडशाने तू तोंड बोलत नाही एकदा राम म्हणाले. तिचं जिंदगी गेली सेवेमध्ये राम नामामध्ये. तिले देव प्रेमानं उपमान अलंकार काय दिन काय नवल आहे त्यात. त्या देवाला हरिक तेवढा होते साधू पाहायला की. बरं तो विषय जाऊ द्या. 9विधा भक्तीचे प्रकार भगवंतानी शबरीले सांगले. शबरी या 9 पैकी एक जरी माणूस जन्माला येऊन करीन तर तो माया धामाने जाईन. आणि मी त्याच्या
जुयेच राहायचंय. ते सगळं झाल्यानंतर भगवंतानी सांगलं, शबरी आता तू काय इच्छा आहे वरदान माग, आणि आम्हाला पुढे सीतेच्या शोधासाठी जायचं आहे, आम्हाला वेळ नाही, पण तू भक्ती पाहून आम्ही थांबलो, तुला काय पाहिजे माग वरदान. काय सांगलशील शबरीनं, काय मागलशील तिनं. आपली मागणी वेगळी आहे, आपण मागतच राहिलो. शेवटी गुलाबराव मालून एका अभंगात म्हटलं की किती मागू देवा लाजला हा जीव. काय देवा, 2 एकर होतं, 4 मागलं 4 दिलं तुला, 3 होतं माडी दिली, असं वाटते वर एक जिना या जायला हिंडायला पाहिजे, तोही दिला. कायच मागू, जेवढं मागसान तेवढं देत राहते. आता लाज वाटते देवाला मागायची, किती मागू देवा लाजला हा जीव, मनाची ही हाव पुरी नव्हे. शबरीने काय मागलं देवाला, ते देवाचा तो तपस्वी वेश होता, वनवासी वेश, माझ्या प्रभूचा डोळे भरून पाहिलं, आणि जसं ते रूप होतं देवाचं, अजानुबाहू रूप परमात्म्याचं, तसंच हृदयामध्ये साठवलं. सये असाम्या हरी देखिला गे, तो प्रेम रंगे मनी रेखिला गे. हृदया साठवलं आणि देवाच्या चरणावर धडालकन पडली, आणि आपले प्राण प्रभूच्या चरणावर अर्पण करून टाकले. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. कसं मरणशीन हे, किती मंगलमय शेवट झाला शबरीचा. असा शेवट आहे काय कोणाच्या भाग्यात? आहे राजा महाराजाच्या, योग्य ज्ञान पंडिताच्या. देवाच्या चरणावर पडली शबरी आणि प्राण सोडून दिले. तुकोबानं काय मागणी मागली देवाले की रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण, आणि हेची कृपादान मागत असे. तसंच झालं शबरीचं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरान भेटी रखुमाईच्या वरा. तर त्यावेळेस काय चमत्कार झाला, शबरीच्या देहातून दिव्य ज्योत निघाली आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभूच्या हृदयात सामावली, गुप्त झाली. आणि शबरीचा जो देव होता पंचमाभूताचा, तो पडलेला होता पर्णकुटीत, तर त्याची विल्हेवाट लक्ष्मण महाराजानं चंदनाचे लाकडा आणून लावली. जे गती दशरथ राजाले तेच गती जटायूले. ऐकायचे देवाच्या जवळ कोणी लहान मोठा, म्हणून त्याला देव म्हणतात. आपल्याला माणूस काऊन म्हणतात तर आपल्या देव नाही म्हणत कोणी. जे गती कौशल्या मातेले तेच गती शबरीले, याले म्हणतात देवाचा देव. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की बा आपल्याला बी असं झालं पाहिजे. चांगलं कोणाला नाही पटत, बिघडेल मोटर कोणाला आवडते, चांगलीच पाहिजे ना. आपलाही शेवट असा झाला पाहिजे असं येते की नाही मनामध्ये? येते, प्रत्येक भक्ताच्या मनात येते. शबरीला भेटला शेवट, पण तिला अशी अवस्था कामुळे प्राप्त झाली? तुम्ही म्हणसान बा मातंग ऋषीने कृपा केली, बरोबर. आश्रम झाडला, ते बरोबर आहे. जगाचे अपवाद सहन केले, बरोबर आहे, तेही बरोबर आहे. इंनाचे लाकडं आणले, रांगोळ्या काढल्या, सळा, बरोबर आहे, ते बरोबर आहे. पण त्याच्या मुळात चाला जरा का, आता खूप दूर जाऊ आपण. त्याच्या मुळात 100 बकराईचा जीव वाचवायची तिच्या मनात कळकळ आली, हा मुद्दा महत्वाचा आहे. एकदा काय झालं की पार्वती मातेनं सांगलं भोले बाबाले, म्हणे बाबा, भोले बाबाले पतिराजा म्हणे काय म्हणा, गंगा नदीच्या काठावर हजारो भक्त आहेत तुमचे, तुम्हाला असं अटी कसं काय करमून राहिलं? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तांब्या हातीन धूम, हजारो लोक, बायान माणसं. भोले बाबा म्हणत पाय तू बी अटी राम नाम कर, मली अटी करू दे, त्याही तिकडे त्याचं भजन करू. पार्वती माता म्हणे पण तुम्हाला करमते कसं इतके भक्त असल्यावर? भोले बाबा म्हणत माय भक्त इतके दिसतात पण इथले भक्त माय नाहीत. जेवढे झाडाले आंबे येतात तेवढे रसाच्या कामी पडत नसतात. काहीचे डबरोनी होते, काही गळतात, काही मिठ्ठू खातात, मग मोजकेच रसाचे. पार्वती माता म्हणे तुम्हाला पण माता म्हणा तुमचे भक्त डोळ्यानच चालत. भोले बाबा म्हणत पण हे काय बा
बायेचा स्वभाव हट्टी असते. तुझा हट्टी स्वभाव आहे, तुझा हट्ट मला पूर्ण करणं भाग आहे. पण मी सांगतो तसं करायला लागेल. पार्वती माता म्हणे तुम्ही मनसान तसं चाल. गंगेच्या रस्त्याने चालले तर रस्त्याने होता एक नाला. वरून रस्ता होता, बाजून खोरा होता, नाला मोठा असा पाहून घ्या. हे नदी आपली. भोले बाबांना म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि त्या गड्ड्यात जाऊन बसले. आणि पार्वती मातेला सांगलं की तू आता या रस्त्यावर बस, आणि जे लोक नदीतून येतील अंग धुवून तांब्या हातीन गजर भस्म गिस्म त्याचा डच सोवळं निसेल त्याला म्हणा फक्त माय मालक हे चालता चालता घसरले या गड्ड्यात पडले, त्याला काढून द्या. काढू लागा मले, माचान काही ते उचलल्या जात नाहीत. पार्वती मातेने तसंच केलं. पार्वती माता बसली त्या रस्त्यावर, खाली जो गड्डा त्याच्यात भोले बाबा म्हाताऱ्याचं रूप घेऊन पडून राहिले. आता पहिली गोष्ट तर जे लोक रस्त्याने त्याचं कुठे रिकामपण आहे, कोण दुःखी आहे, कोणाचे काय बिमारी आहे, कोणाला ताण लागली, पाहायला कोणाला टाइम आहे का? काय आमचंच तर आमच्या ज्यानं होत नाही. राजन तुमचं कुठे बसा बस निघले की ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सारे भक्त ज्याच्या तो धुन देत. पण काही जण थांबले, भाग्यवान लोक. अरे बाई अठी काहून थांबले तुम्ही? आंघोळीला जावा की नाही? हो बाबा आम्ही आंघोळीला चाललो होतो, हे गड्ड्यात पडले माझे पती, या दोघ जण आम्ही चाललो होतो. बरं मग पाय घसरला आणि ते माझे पती पडले. मग त्याला काळानं माबाईच्या जातीने उचलल्या जाते का? एवढा रस्ता खराब आहे, तुम्ही काढू लागसान तर पहा. नाही लेक आम्हाला टाइम. कोणी म्हणे माझ्या म्हशी बांधायला, कोणी म्हणे नाताला टीव्ही न्यावं लागते. कामं असतातच प्रत्येकाला, आहे ना. फक्त साधूलेच काही काम नाही. बस कुटी पा जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा, बाबा जय नर हरी मा, हो बाबा जय नर हरी मा, जय जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर माझे हो बाबा जय नर हरी माझे बाबा जय नर हरी माझे नर हरी माझे नर हरी माझे बाबा जय नर माझे नर हरी माझे नर हरी माझे समर्थ माझे नर हरी हरी जय नर हरी माझे जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय 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 नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय बाबा जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय नर हरी मा, जय श्री समर्थ सद्गुरु नरहरी. सांगत बी नाही टाइम झाला म्हणून नाही. अरे कीर्तन आहे ना आपलं आता नित्य नियमाचं सप्ताहातलं, बरोबर. पण आज कसं आहे ना, कुठे आहे हो बाई, आहे ना नाश्त्याची व्यवस्था करे. हा तर 2च मिनिटाची कथा राहिली आपली, 2 मिनिटाची. तर ते भोले बाबाला कोणीच काढणार, रिकामपणच नाही कोणाचं. सगळे गेले अंग धुवून भक्त गंगेतून घरी. हा 1 मिनिट थांबा, आता 1 मिनिट. सगळे भक्त नदीतून गेले, नदी रिकामी झाली. सगळ्याच्या शेवटून एक बाला अंगून निरेपिरी काम धंदा केला, अंगून आला. अरे बाई काहून इथे बसल्यावर? बाबा पती देवा पाय घसरला पडले. म्हणे मग काळा म्हणे माझ्या निघत नाही. म्हणे मी काढतो. म्हणे तुम्ही काळा, पण माया पती देवा तपस्वी. तुम्ही जर जन्मात काही पाप करेल असेल तर माझ्या मालकाला हात लावू नका, तुम्ही चच्चा. पार्वती मातेने सांगलं.
त्या बाबानं सांगला म्हणे बाई मी चतलो तर चालेल पण मा कर्तव्य आहे की या बाबाला काढून वर आणून तुमच्या हाती नाही म्हणे पण तुम्ही चतसान मग काय फायदा होईल. त्या बाबानं सांगलं म्हणे मी दिवसभर काम धंदा करतो शेतीचा, शेतीतला माल पिकवतो, जगाला पोचतो, मा कुटुंब पोचतो, मला पाप काय काहीच माहित नाही, काम धंदा करा आणि देवाचं नाव घ्या हे मला माहित आहे. आणि त्यातल्या त्यात मी आता गंगेतून अंग धुवून आलो. अरे नुसतं गंगा गंगा तोंडानं म्हटलं तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे, मी तर गंगेत अंग धुवून आलो आणि अंग नदी पासून तर रस्त्यानं शिवाय नमा जप चालू आहे. वाचे वदता शिवनाम तयाना बाधी क्रोध कुकडे राहिलं महापाप उतरला गड्ड्यामध्ये गडी भोले बाबाला उचलेले ते भोले बाबा जसा हिंमत मारली त्यानं उचलायला लागला भोले बाबाच्या ना रावला गेला. साक्षात दर्शन झालं त्याला भोले बाबाचं गज चरम व्याघ्रांबर आणि कंठी शोभे वासुकी हार चिता भस्मोले पो घरळ मशनम दिग्पट धरो जटाधारी कंठे एकदम भोले बाबाचं चैतन्य घन दर्शन झालं. कोणाले झालं पण हजारो लोक आले आणि गेले. कोणाले झालं दर्शन? हा ज्याचा नामावर एवढा दृढ विश्वास आहे आणि ज्याच्या मनात दुसऱ्याबद्दल दया आहे, प्रेम आहे. दया तशी नसते टिकत वरवर, त्याच्या मनात झरा असते की सगळे माझ्या नरहरी बाबाचे रूप आहेत, माझ्या गोपाल कृष्णाचे, माझ्या विठ्ठलाचे रूप आहेत हे लोक. त्या बोधावर तो जायल असते म्हणून त्याची जी दया असते ती वेगळी असते. आपली असते हे कामनिक असते. आपल्या दयेमध्ये मोह असते, कामना असते. साधूची दया निरपेक्ष असते. शबरीची तशीच निरपेक्ष दया होती. तिने 100 बोकळाईचा जीव वाचवला. राम प्रभू भेटले तिने. झालेली सेवा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा यांच्या कोमल आणि दिव्य चरणी अर्पण करू. आणि बाबा असेच भोळे भाविक भक्त आम्हाला दररोज भेटू द्या, जन्मोजन्मी भेटू द्या. आणि खरंच तुम्हाला जर आमचे हे वेळेवाकडे शब्द आवडत असतील तर बरं आमच्या मुखातून असे जीवनभर पुढच्या जन्मी घडू द्या. आवडत नसतील लाख करून टाका आम्हाला बसू नका का. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय 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 गोविंद पाणी प्या पावली करा राधा रमण हरे मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. हे पहा हा कार्यक्रम कसा आहे, हा कार्यक्रम काही एकट्याचा नाही. अमोल दादाच्या शेतात जरी आहे तरी असं नाही मग त्याईनच घेतला आणि तेच पाहत बसून तो का आपला आहे की काय, नाही तसं नाही. हा सर्वेचा कार्यक्रम आहे. देवा एकट्याचा नसते. तुमच्या कोणाच्या मनात जर असेल, तुमच्या जोयचा कीर्तनकार एखादी बाई कीर्तनकार असली, त्याला अन्न असेल कीर्तन करणं असेल तर मना नाही काही, बोलावा तुम्ही त्याचं कीर्तन होऊ देऊ.